हॅलो, नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत 38च्या मापाचे कटोरी ब्लाऊजचे पेपर कटिंग. तर आता ह्या पेपर कटिंगसाठी सगळ्यात पहिले माप आपले आहे, उंची आहे आपली 14.5 इंच, छाती आहे 38 आणि कंबर आहे 32 इंचाची. तर बघा आता आपण सुरुवात करूया. आपल्याला सगळ्यात पहिले खालून आपण बॅक पार्ट पहिले बनवूया. खालून 1-1 इंचाची मार्जिन सोडायची आहे. आणि जेवढे आपण म्हणजे जर 14.5 इंचाची उंची आहे तर आपल्याला 15.5 वर मार्किंग करायचे आणि आपण खालून पण 1 इंच सोडलाय म्हणजे आपण पूर्ण उंचीत 2 इंच मार्जिन ॲड केलेली आहे. 14.5च्या इथे आपण 16.5 वर कटिंग केलेली आहे. आता आपण हे दोन भाग वेगळे करू आणि मागचा आणि पुढचा अशी कटिंग करून घेऊ. सगळ्यात पहिले आपण मागच्या भागाची कटिंग करून घेऊ. मागच्या भागाची उंची आपली 14.5 आहे, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून आपण 15.5 वर मार्किंग करून घेऊ. शोल्डर बघा आपण 2.5 आणि 3 ठेवणार आहेत. 38चं माप आहे, त्याच्यासाठी आपल्याला 2.5 इंच गळ्याची रुंदी आणि शोल्डर हे 3 इंच घेतलेले आहे. तुम्हाला हा चार्ट आहे ना, व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी सगळे फोटो टाकलेले आहेत चार्टचे, की किती इंचाचा ब्लाऊज असल्यावर किती इंच शोल्डर घ्यायचे आणि किती आतील गळा घ्यायचा. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा आता आपण वरतून मुंड्याची उंची 5.5 इंचावर घेतलेली आहे. पाव इंच जास्ती केलेले आहे शोल्डरपासून. शोल्डर आपले 5.5 इंचाचे आहे आणि मुंडा आपला हा 5.5 इंचाचा आहे. थोडे आपण तिरकस रेष मारून घेतलेली आहे शोल्डरच्या साईडला. पाव इंच खाली आपल्याला उतरवायचा आहे गळा. 9.5 इंचाची घडी ही आपली आणि 1.5 इंच मी मार्जिन सोडलेली आहे. खाली आपण बघूया 32चं माप आहे म्हणून 8 इंचावर मार्किंग करू. 1 इंच आपण टक्ससाठी सोडू आणि 1.5 इंच हे आपल्याला मार्जिन लागणार आहेत. हे बघा 8 इंचावर मार्किंग करू, 1 इंच टक्ससाठी आणि मार्जिन. तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सगळे चार्ट मी फोटो टाकलेले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ते चार्ट पण बघा. कटोरीची किती उंचीसाठी किती माप घ्यायचं, 30 मापापासून ते 50 मापापर्यंत सगळी मी मापे दाखवलेली आहेत. ह्या पद्धतीने तुम्ही कटिंग करा, तुमचं ब्लाऊज कधीच बिघडणार नाही. आणि मी शेवटी व्हिडिओचा ब्लाऊज कसा शिवायचा तेही झटपट दाखवलेलं आहे, की जी हे आपण कटिंग केलेली आहे ती बरोबर आहे की नाही. त्याच्यासाठी मी स्टिचिंगचा पण व्हिडिओ टाकलेला आहे थोडासा, तो पण बघा. अशा प्रकारे आपण गळ्याची जी उंची होती 9.5 इंच आणि खालून आपण वरती आपला 2.5 इंच आहे तर खालून आपण 2.25 इंचावर बॉक्स बनवून घेतला. बघा मुंड्यामध्ये 1.5 इंच मार्जिन सोडून आपण एक आकार देऊन घेऊया. हा आपला मुंड्याचा आकार देऊन झालेला आहे. हा बॅक पार्टचा आकार आहे. बघा आता जो आपला मुंडा होता हा 16.5 इंचाचा आहे, तर आपलं 16.5 येतं आहे की नाही बघूया. 16.5 मध्ये आपल्याला 1 इंच मार्जिन 17.5 आलेलं आहे. पण आपल्याला 1 इंच मार्जिन नको आहे, आपल्याला फक्त 17च हवं आहे. पण हा माझा जो ब्लाऊज आहे हा 37च्या मापाचा आहे, म्हणजे पाव इंच तेव्हा फिटिंगमध्ये जाईल, मग बरोबर तो 16.5 इंच होऊन जाईल. कधी पण मुंडा मोजून घ्या. प्रत्येक ब्लाऊजचा मुंडा हा वेगवेगळा असतो. असं नाही की 38चा ब्लाऊज आहे तर मुंडा 16-18च असेल. प्रत्येकीचा वेगवेगळा मुंडा असतो, म्हणून तुम्ही नेहमी मुंडा मोजून घ्या. आणि मुंडा जर कमी जास्ती होत असेल तर ही जी आपण मुंडा 5.5 वर घेतलेला होता तो तुम्ही 6 वर घ्या, जर मुंडा 18 इंच असेल तर. आणि जर मुंडा 16 इंच असेल तर तो 5.5 इंचावर घ्या. आणि ही जी सगळी ब्लाऊजची जी कटिंग आणि जे मी माप टाकलेले आहेत फोटोमध्ये, हे 9 किंवा 8 इंचाच्या पुढच्या गळ्यांसाठी आहे सगळे. छोट्या गळ्यांसाठी ही कटिंग होणार नाही, त्याच्यासाठी वेगळ्या पद्धतीने मुंडा कट करावा लागतो. शोल्डरचे मापही वेगळे असते. हे जे माप दाखवते मी तुम्हाला, हे 9 इंचाच्या वरच्या ब्लाऊजचे आहे. जर तुमच्या ब्लाऊजचा गळा 6 इंच, 5.5 इंच, 7 इंच असेल तर तेव्हा हे असं माप घेऊ नका. त्याच्यासाठी वेगळ्या पद्धतीची कटिंग असते, त्याला शोल्डर जास्ती घ्यावे लागते आणि मुंडाही जास्ती घ्यावा लागतो. आणि कॅप हाईट ही हाताची जी कॅप हाईट असते तीही जास्ती घ्यावी लागते. म्हणून हे जे सगळे माप आहेत ते फक्त
9 इंच किंवा 8 इंचच्या पुढच्या गळ्यांसाठी आहे. म्हणजे 8, 9, 10, 12 इंच, 13 इंचच्या गळ्यापर्यंत ह्या मापाने तुम्ही कटिंग करू शकतात. बघा आता आपण खालून 1 इंच मार्जिन सोडलेले आहे. आपण आता फ्रंट पार्टची कटिंग करतोय. बॅक पार्ट जसा होता तसा आपण आखून घेऊ फ्रंट पार्टसाठी. आणि आपण खालून 1 इंच मार्जिन सोडली आहे, कारण का आपल्याला जी योगपट्टी लावायची आहे तिला 1 इंच मार्जिन लागते, कारण का तिला खालून आणि वरतून दोन्ही साईडने जॉईंट पडतात. त्याच्यासाठी आपण 1 इंच मार्जिन तिच्यासाठी खाली सोडलेली आहे. आता जो आपण फ्रंटचा जो मुंडा आहे त्याचा खड्डा देऊन घेऊ, गळ्याचा आकार देऊन घेऊ. मी अर्धा इंचमध्ये असा बरोबर गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे. तुम्हाला जर आकार द्यायला त्रास होत असेल तर तुम्ही कर्वपट्टीचा वापर करा. शेप देण्यासाठी पट्ट्या भेटतात, तर शेप पट्टीचा वापर करून तुम्ही हा शेप देत जावा. फ्रंटचा गळा हा माझा 6.5 आहे, तर मी 7 इंचावर कटिंग करते. अर्धा इंच आपले शोल्डरमध्ये जातील, म्हणून आपल्याला 6 इंचावर करायचे आहे. आता सगळ्यात पहिले आपण खालून जी योगपट्टी आहे तिचं माप बघूया. योगपट्टी मी सध्या 3 आणि 2 इंचावर मार्किंग करते. तुम्हाला माझे ब्लाउजांची कटिंग कसे वाटतात नक्की सांगा. बघा आपण कडेने 2 इंचावर घेतलेले आहे आणि ह्या साईडनं 3 इंचावर घेतलेले आहे. अशा पद्धतीने आपल्याला क्रॉसपट्टी आखून घ्यायची आहे. 38च्या मापाचा ब्लाऊज आहे हा. आपल्याला 38ला 6ने भाग द्यायचा आहे. तर 6.3 हे आपला आन्सर येईल. तर 6.3 मधून आपल्याला 0.5 हे मायनस करायचे आहेत. तर आपली कटोरीची उंची ही 5.8 येईल. तुम्हाला हे जर करायला कठीण जात असेल तर मी शेवटी चार्ट दिलेला आहे प्रत्येक कटोरीच्या मापाचा, तो तुम्ही बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही तेवढ्या मापाची कटोरी बनवत जावा. पण ते माप कुठून आलं आणि कसं आलं त्याच्यासाठी मी हे तुम्हाला दाखवत आहे की यावरच का घेतली तुम्ही, 5.8 वरच का घेतले, त्याच्यासाठी मी हे तुम्हाला दाखवते की त्याला आपल्याला 6ने भाग देऊन त्याच्यातून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे. तर आपली तयार कटोरी आता किती झालेली आहे, 5.8 इंचावर. आणि अशी सरळच पट्टी धरायची आहे. क्रॉसमध्ये धरली तर आपलं कमी अंतर येईल, म्हणून आपल्याला सरळमध्येच धरायचे आहे व आपण बरोबर 5.8 वर मार्किंग करू. तर आपला जो गळा आखून घ्यायचा आहे पहिले, आणि आखलेल्या गळ्यापासून खालून 1.5 इंचावर आपल्याला मार्किंग करून आपल्याला शेप द्यायचा आहे. आणि जो मुंड्याचा आकार आहे तिथून मी 2.5 इंचावर मार्किंग केली आणि हे तिन्ही जे पॉईंट आहेत आपले, हे तिन्ही पॉईंट मी जोडून घेतलेले आहे. गळ्याच्या साईडनेच आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे, कारण वरतून जर तुम्ही 5 इंचावर 5.5 इंचावर असं जर करत असतील तर ती चुकीची पद्धत आहे. कारण का जर एखाद्या ब्लाऊजची उंची जास्ती असेल तर तो 5.5 इंचावर हे जे कटोरीचे माप आहे, वरचा जो जॉईंट असतो तो खूप वर येतो आणि साडी नेसल्यावर पण तो दिसतो. त्याच्यामुळे आपल्याला कधीही गळ्याच्या खालून आपल्याला 1.5 इंचावर ते माप घ्यायचं आहे. तर बघा आता ही कटोरी मला बघायला थोडी अशी लांब वाटत आहे, उंच वाटत आहे, कारण की ह्या ब्लाऊजची जी उंची आहे ती 14.5 इंचावर आहे, म्हणून कटोरी आपली ही लांब झालेली आहे. तर मग मी आता ही कटोरी अर्धा इंच खालून कमी करते आणि जी योगपट्टी आपली जी तयार योगपट्टी 3 आणि 2 होणार होती, तर ही आता आपली 3.5 बाय 2.5 अशी आपली खालची योगपट्टी तयार होईल. प्रत्येक ब्लाऊजसाठी थोडं चेंजेस करावे लागतात. एजीमध्ये उंची जास्ती असल्यामुळे मला ह्या कटोरी थोडी कमी करावी लागलेली आहे, कारण का लांबट कटोरी दिसायला चांगली दिसणार नाही. तर हा कटोरी आपण कट करून घेऊया. हे बघा मी तुम्हाला इथे सगळ्या पद्धतीचे हे जे सगळे फोटो आहेत ना तुम्हाला मी शेवटी दिलेले आहेत व्हिडिओच्या, तर ते तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवा आणि त्याच पद्धतीने तुम्ही कटिंग करा. याच्यामध्ये तुम्हाला 28 पासून ते 50 मापापर्यंत सगळे माप दिलेले आहेत की कसं घ्यायचं आहे. तुम्हाला ड्राफ्टचा पण फोटो टाकलेला आहे मी शेवटी. तर हे बघा आपल्याला आता जी भाईची जी कटिंग आहे ते आता बघू आपण ती कशी करायची.
तर सगळ्यात पहिले आपण जो बॅक पार्ट कटिंग केलेला ना त्याचा मुंडा मोजून घेऊ. मुंडा एकदम कडेने मोजायचा आहे, अर्धा इंच मार्जिन सोडून नाही मोजायचा आहे. तर आता 10चा आपल्याला आले आहे, तर आपण 9 इंचावर आता ही घडी करूया. म्हणजे आपल्याला 1 इंच कमी करायचं आहे. तर कमी का करायचं आहे, कारण का वरतून जे आपण शोल्डर जोडणार आहेत ना तिथे आपला अर्धा इंच कमी होईल, म्हणून आपल्याला 9 इंचाची घडी बनवायची आहे. तर पेपरची सगळ्यात पहिले आपण 9 इंचावर घडी करू. म्हणजे तुमचा जेवढा मुंडा येईल मोजून त्याच्यातून आपल्याला 1 इंच मायनस करून पेपरची घडी करायची आहे. तुम्ही डायरेक्ट ब्लाऊज पीसवर पण कटिंग करू शकतात, पण मी दाखवण्यासाठी तुम्हाला पेपरवर दाखवते. बघा मी खालून 1.25 इंच मार्जिन सोडले, कारण का हा बिना अस्तरचा ब्लाऊज आहे आणि खालून फोल्ड करायला मला 1.25 इंच मार्जिन लागेल. तुमचा अस्तरचा ब्लाऊज असेल तर तुम्ही अर्धाच इंच मार्जिन सोडा खालून. आता बघा 7 इंचचे आपले 7 इंचचे 7.5 इंचचे आपले हात आहेत. आपण 8 इंचावर मार्किंग केलेली आहे. वरतून आपण 3.1 वर कॅप हाईट दिलेली आहे. तुम्हाला कॅप हाईटचा पण मी चार्ट टाकलेला आहे. कॅप हाईट आपण जेवढे आपली छातीचं माप आहे त्याच्यापेक्षा आपल्याला 12ने भाग द्यायचा आहे. म्हणजे आता 38ला मी 12ने भाग दिल्यावर 3.1 आलं, तर मी ती कॅप हाईट घेतलेली आहे. बघा अशी तिरकस रेष ओढून घ्यायची आणि त्यांच्या दोघांचा मध्य काढायचा आहे. आणि जो दोघांच्या मधल्यातला जो गॅप असतो, जे आपण शेप देतो, त्या शेपमध्ये 1.25 इंचाचा आपल्याला मार्जिन हवं आहे. म्हणून मी बरोबर 1.25 इंचावर दोन्ही साईडने मार्किंग करून घेतलेली आहे. आणि वरतून 1 इंच मार्जिन सोडून आपण आकार द्यायला सुरुवात केली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला शेप द्यायचा आहे. तुम्ही ह्या पद्धतीने शेप देऊन बघा, एकदम ब्लाऊज परफेक्ट बसतं आणि कुठेही कपडा कमी किंवा जास्ती होत नाही. बरोबर आपले स्लीव जोडले जातात. आणि जो मिडलचा जो भाग आहे मध्य, तो बरोबर शोल्डरच्या मध्येच येतो. तो पुढे किंवा मागे सरकत नाही. तुम्ही कुठल्याही साईडनं हात जोडायला सुरुवात करा, मिडलपासून तुम्हाला जोडायची गरज पडणार नाही. आता जो पूर्ण आपला दंड घेर आहे त्याच्या आपण अर्धा करून घेऊ. आपला 12.5 आहे, तर मी 6.25वर मार्किंग करते आणि 1.5 इंच मार्जिन सोडते. शेपमध्ये हे जे दोघांमधलं अंतर हे आपल्याला 1.25 इंचच ठेवायचं आहे. त्याच्यापेक्षा जास्ती देऊ नका खड्ड्याचा आकार. अशा साईडनं थोडंसं खालच्या साईडनं आपल्याला क्रॉसमध्ये कटिंग करायचे आहे. एकदम सरळ नाही जायचं आहे. आता मी तुम्हाला कटोरी कशी वाढवायची ते दाखवते. सगळ्यात पहिले तिला मार्किंग करून घेते, म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये नीट दिसेल. आपण तिला एक खालून शेप देऊन घेऊया. ती थोडी प्रत्येक कटोरीला अशा पद्धतीने थोडासा खालून अर्धा इंच आपण कट करून तिला गोल असा शेप देत असतो. तर बघा आपल्याला कटोरी तिन्ही साईडने 1.5 इंचावर वाढवायची आहे. म्हणून आपण तिन्ही साईडने 1.5 इंचाचे मार्जिन सोडत आहोत. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला नक्की सांगा. कमेंट्समध्ये तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर तेही विचारा. तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग करून बघा. कुठेच कपडा कमी किंवा जास्ती होणार नाही. फक्त शिवत जायचं आहे. कुठे आपल्याला कैचीचा वापर होणार नाही. फक्त धागे कापण्यासाठी आपल्याला कटर यूज करायचा आहे. एकदा कटिंग केली का त्याच्यातच आपलं सगळं होतं आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला गळ्याच्या साईडनं आकार देऊन घ्यायचा आहे. आणि जो आपल्याला कडेने जॉईंट करायचा आहे तिथे आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे जॉईंटसाठी. आणि असं वरतून आपल्याला अर्धा इंच करता करता अर्धाचा 1.25 आणि नंतर असं 1.5 असं वाढवत वाढवत जायचं आहे खालच्या साईडला. आणि बघा आपल्याला जे बटनपट्टी हुकपट्टी तिथून पण अर्धा इंच वाढवायचं आहे. बरोबर जो पार्ट आहे तो आपण ठेवून घेऊ, मार्किंग करून घेऊ आणि त्या दोघांचा मध्य काढू.
तर इथं 9 आलेलं आहे, 9चा मध्य काढू आपण. तिथून मध्यापासून परत 1.5 इंच आपल्याला खाली उतरून घ्यायचं आहे. शेप देताना असे डॉटनेच शेप देत जावा, म्हणजे नंतर तो आपल्याला नीट करता येतो. तर ही कटोरी आपण कट करून घेऊ. अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट, फ्रंट पार्ट, साईड पट्टी, योक पट्टी आणि कटोरीची कटिंग झालेली आहे. आता ते तुम्हाला कपड्यावर कसे ठेवायचे ते मी दाखवते. तर बघा, याचा टक्स आपण 1.5 आणि 3 इंचावर घेणार आहे. असा 1.5 आणि 2.5 पण जमला असता, पण ब्लाऊजची उंची जास्ती असल्यामुळे टक्स मला कमी वाटतोय, म्हणून मी 3 इंचावर घेते हा टक्स. तुमचा 14 इंचाचा ब्लाऊज असेल तर तुम्ही 1.5 आणि 2.5 इंचावरच घ्या, होऊन जाईल. बघा, आपण जो 5.8 वर जी आपली कटोरी आली होती ना, तर ती आपली आली का ते आपण बघूया. एकदा आपण मिडल करूया. तर बघा, हे बघा, बरोबर 5.6 वर आपली मार्किंग येत आहे. म्हणजे आपली जी कटोरीची कटिंग आहे ती एकदम बरोबर झालेली आहे. कटोरी आपली ही 5.8 वरच बनणार आहे. जो आपला खालचा जो भाग असतो योकपट्टीचा, कटोरीचे हे 3 भाग झाले पाहिजे, तिन्ही सेम असले पाहिजे खालच्या साईडनं. हे बघा, शोल्डर आपण 3 इंच घेतलेले आहे. 9.5 इंचाची घडी आहे. खाली आपली 8 इंचाची घडी आहे. आणि हे जे मुंड्याचा आकार आहे तो आपला हा 16.5 होता, तर आपण मार्जिन सोडून 17 इंचावर आपली फिटिंग येईल. आणि पुढे आपल्याला मार्जिन सोडायची गरज नाही, कारण का पुढे ऑलरेडी खड्डा दिलेला असतो. अशा प्रकारे सगळी कटिंग झालेली आहे. तर ते कपड्यावर कसे ठेवायचे ते मी एकदा तुम्हाला दाखवते. हे बघा, अशा पद्धतीने कपड्यावर तुम्ही ब्लाऊज ठेवा. कटोरी ही नेहमी क्रॉसमध्येच ठेवायची आहे, तिला सरळ ठेवू नका. कपड्याच्या क्रॉसमध्ये कटोरी ठेवा. आणि जसं आपण बॅक पार्ट ठेवला आहे त्याच लाईनीमध्ये आपल्याला हात ठेवायचा आहे. तर मी तुम्हाला फटाफट स्टिचिंग करून दाखवते की आपण जे कटिंग केलं आहे ते बरोबर शिवता तरी येते का ते पण बघू. नाहीतर कटिंग आपल्याला छान वाटेल आणि शिवताना असं वाटेल अरे हे तर जॉईंटच होत नाही नीट, कमी जास्त भाग होतो आहे. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला स्टिचिंगचा एक फास्ट व्हिडिओ दाखवते. बघा, कटोरीला टक्स मारून घेतलेत. आता हा जो योकपट्टीचा भाग आहे, हे साईड पार्ट, तर हे दोन्ही जॉईंट होतात ते की नाही बरोबर ते बघा. तर बघा, एकदम असा परफेक्ट आपला जॉईंट झालेला आहे. कुठेच आपला खालून अर्धा इंच कमी किंवा जास्ती आपल्याला पडलेला नाही आहे. म्हणजे आपली ही कटिंग एकदम बरोबर झालेली आहे. आणि हे बघा, वरच्या साईडनंच आपल्याला जॉईंट मारायचं आहे. खालून कटोरी कधीच आपल्याला जोडायची नाही. कटोरी नेहमी गळ्याच्या साईडनेच जोडायचे, म्हणजे आपले जे गळ्याचा जो शोल्डर आहे तिथे फिटिंग चांगली बसते. खालून जोडली का आपल्याला ब्लाऊज ढिले होतात गळ्याच्या इथे, म्हणून कधीही कटोरी आपल्याला वरतूनच खाली जोडायची आहे. तर आपण खालचा जो योकपट्टी होती ती जोडून बघू, ती बरोबर येते की नाही. तर हे बघा, ती सुद्धा आपल्याला एकदम बरोबर पुरलेली आहे. ती पण कुठे कमी किंवा जास्ती झालेली नाही आहे. तर योकपट्टी ही आता गुम शिलाई मारून मी पूर्ण करते. मी तुम्हाला लवकर कसा ब्लाऊज शिवायचा तेही मी दाखवेल. लवकर ब्लाऊज शिवण्यासाठी कोणत्या टिप्स वापरायच्या तोही तुम्हाला एक मी व्हिडिओ करून दाखवेल. त्याच्यामध्ये तुम्ही अर्धा तासाच्या आत हा बिना अस्तरचा ब्लाऊज शिवतील. कारण का बघा, आपल्याला कुठेच कमी जास्ती पडत नाही आहे, आपल्याला फक्त शिवायचं आहे, म्हणून आपल्याला लवकर शिवून होतो. नाहीतर शिवता शिवता कुठे कपडा कमी पडला, जास्ती पडला, एक भाग छोटा झाला, मोठा झाला, तर त्यांना आपल्याला सेट करायला जास्ती वेळ जातो. तर तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा कटिंग करा, शिवताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आता आपण ना जे हाताची कटिंग केलेली आहे स्लीव्हची, तर ती बाही एकदम बरोबर बसते की नाही ते बघूया. बघा, आपले हे जी 5.8 इंचाची कटोरी होती ती बरोबर आलेली आहे. तर हात बघा, आपण जॉईंट करून बघू.
बघा हातही एकदम व्यवस्थित पुरलेले आहे, तेही कुठे कमी किंवा जास्ती नाही झाले. आणि जो हाताचा जो मिडल होता बाहीचा तो बरोबर शोल्डरच्या मिडललाच येतो आपोआप, म्हणून हात असे मध्यापासून लावायची गरज पडत नाही. तुम्ही एका साईडनं हात लावायला सुरुवात केली तरी होते. तर आपण आता ना हे बघूया, फिटिंगची मार्किंग बघूया. जी आपली फिटिंगची शिलाई आहे ती सरळ येते की नाही ह्या कटिंगने ते बघूया. हे बघा, आता ही शिलाई बघा आपली एकदम सरळ आलेली आहे. म्हणजे ही जी फिटिंगची शिलाई आहे ती ह्या पद्धतीने जर आपण ब्लाऊज केलं तर ही फिटिंगची शिलाई आपली एकदम सरळ येते, कुठेच अशी क्रॉस किंवा वाकडी होत नाही आहे. शिलाई तेव्हाच वाकडी होते जेव्हा आपला मुंड्याचा आकार चुकतो. कमी झाला तर तो बाहेरच्या साईडला शिलाई जाते आणि जास्ती झाला तर ते आतल्या साईडला शिलाई जाते. म्हणजे आपली जर शिलाई वाकडी झाली तर समजून जायचा की आपला ब्लाऊज मुंड्यामध्ये फसला आहे आणि आपल्याला तो हात बाजूला करून ती मुंड्याची परत कटिंग करावी लागते, तेव्हा ती शिलाई सरळ येते. म्हणून कधीही बॉडीच्या मेजरमेंटवरच मुंडा घ्या. छातीचं माप, कमरेचं माप आणि मुंड्याचं माप हे तुम्ही कस्टमरच्या अंगावरच घ्या, जेणेकरून अशी शिलाई सरळ येईल. मापाच्या ब्लाऊजवर तुम्ही जातील तर ते कमी जास्ती असतो, प्रत्येक कपडा वेगवेगळा बसतो अंगावर. हे बघा अशा पद्धतीने फिनिशिंगमध्ये आपलं ब्लाऊज शिवून झालेलं आहे. हे बघा हे सगळे चार्ट आहेत, ते हे तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवा आणि तुम्हाला 28 पासून 50 पर्यंत सगळ्या प्रकारचे कटिंग करता येईल. थँक्यू.